तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी कहानी पूरी ना हो पाई इस जन्म में, हम तुम मिलेंगे उस जन्म में। पूरी ना हो पाई इस जन्म में है, हम तुम मिलेंगे उस जन्म में। कब मन की नहीं। मित्रांनो, काय म्हणता मग? कसे आहात सगळेजण? अपेक्षा करतो की एकदम व्यवस्थित असाल. तुम्ही सुद्धा असंच इयरफोन वगैरे लावून लाऊड म्युझिक ऐकत असाल तर आता सावधान व्हा. कारण इयरफोन्स आणि हेडफोन्समुळे आपल्या कानावर होणारा परिणाम काय आहे आणि यामुळे काय काय प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये क्रिएट होऊ शकतात, याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ मिस करू नका आणि एंडपर्यंत माझ्यासोबत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. आणि हो, काही जर समस्या असतील किंवा काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर खाली कमेंट करायला विसरू नका. कमेंट बॉक्स खुला आहे. आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल, तुमच्याकडे 3 माध्यम आहेत. एक कमेंट, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप थ्रू तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. मित्रांनो, तर वळूया आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओकडे. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. लेट्स स्टार्ट. 21वे शतक येता येता 2 पायाचा प्राणी म्हणजे माणूस एवढी प्रगती करेल असं वाटलं नव्हतं. या माणसाने विज्ञानाच्या जीवावर बऱ्याचशा काही टेक्नॉलॉजी विकसित केल्या आहेत, जसे की कम्प्युटर, मोबाईल, इयरफोन्स, हेडफोन, टी व्ही, लॅपटॉप, टॅब्स आहे ना, जसे की आणि बरेचसे काही ॲप्लिकेशन्ससुद्धा आहेत, जसे ट्विटर, याला आपण एक्स म्हणतो, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, आणखी काय काय. पण विज्ञानाने जे काही शोध लावलेले आहे, ज्या ज्या टेक्नॉलॉजी संशोधन करून आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून या डिव्हाइसचा माणसाने शोध लावलेला आहे. पण हेच डिव्हाइस आपल्या जीवनावर दुष्परिणाम करत आहेत, तरीसुद्धा आपण या डिव्हाइसेसला सोडत नाही. आपण कुठेही ट्रॅव्हल्स करताना आपण कानामध्ये इयरफोन्स किंवा हेडफोन्स किंवा एअरबड म्हणा, आपण रस्त्याने चालताना सुद्धा वापरत असतो. तर मित्रांनो, होतं काय की इयरफोन्स जास्त वापरल्यामुळे आपल्या कानामधले जो ओलावा आहे तो दिवसेंदिवस सुकत जातो, म्हणजे ड्रायनेस येतं आणि बॅक्टेरिया कानामध्ये पसरतो आणि कानाला होणारा त्रास म्हणजे मुळे काय काय होतं मित्रांनो, इयरफोन्समुळे कान दुखायला लागतात, चक्कर येणे, कमी ऐकायला येणं, बरोबर ना. आणि याच्यामुळे तणावसुद्धा वाढतो, शरीरातल्या कोशिका दुखायला लागतात, मानसिक त्रास होतो आणि मेंदू संदर्भाविषयीचे बरेचसे आजार आपल्याला दिवसेंदिवस आढळत आहेत. म्हणून इयरफोन्सचा वापर कमी करा. डोकेदुखी, झोप न येणे, चिडचिडपणा, कॉलेजचे तरुण मंडळीसुद्धा इयरफोन्स जास्त प्रमाणावर वापरत आहेत. बाईकवरून जाताना, कारमधून प्रवास करताना, आहे का नाही. तुम्ही खिडकी उघडून बघा, एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या माणसाकडे बघा, तुम्ही दिवसभरामध्ये ऑब्झर्व करा, तुम्हाला कित्येक तरुण मंडळी असे दिसतील जे की कानाला इयरफोन्स वापरतात. आणि हो, इयरफोन शेअर केल्यामुळे सुद्धा कानाला त्रास होतो मित्रांनो.
आजकाल ब्लूटूथ इयरफोन्स मार्केटमध्ये आलेले आहेत. ज्या ज्या कंपनी आहेत ह्या सगळ्या कंपनी मिळून आता रेस लागलेली आहे. एक कंपनी बोलते आमच्याकडे असा इयरफोन आहे की बाहेरची हवासुद्धा तुमच्या कानामध्ये जाऊ शकत नाही. दुसरी कंपनी बोलते की आमच्यासारखं डिव्हाइस कुठलीही कंपनी बनवत नाही. पण विचार करून बघा, ज्या इयरफोन्समुळे तुमच्या कानामध्ये हवासुद्धा जाऊ शकत नाही, तर याचा अर्थ बाहेर काय होत आहे, बाहेरच्या दुनियेचा आपला संपर्क तुटून जातो. मित्रांनो, इयरफोनमध्ये काय असतं माहिती आहे का तुम्हाला? इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स. यामुळे आपल्या कानावर फार घातक परिणाम होतात आणि हे जे काही वाईट परिणाम आहेत याला कमी करण्याकरिता काही उपायसुद्धा आहेत. तुम्ही इयरफोन्स वापरताना नेहमी 60 डेसिबल एवढंच व्हॉल्यूम ठेवा आणि 1 तासापेक्षा जास्त वापरू नका. इयरफोन्स असे सिलेक्ट करा जेणेकरून इयरफोन्स तुमच्या कानामध्ये फिक्स झाल्यानंतर तुमच्या कानाला त्रास होऊ नये. म्हणजे कुठल्या ठिकाणी त्रास होऊ नये? आपण इयरफोन्स इथे लावतो, इथे, तर इथे दुखू नये कान, असे इयरफोन्स तुम्ही सिलेक्ट करा आणि इयरफोन्सचा वापर तेवढाच करा जेवढी गरज आहे. गरजेपेक्षा अधिक वापरल्यामुळे कानाला त्रास होतो, कानाचे पडदे फाटतात, कानातून पाणी येणं. इयरफोन शेअर केल्यामुळे एकमेकांचं इन्फेक्शन आपल्या कानामध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. वॅक्स कानामध्ये जमा होते, त्याला आपण वाळूच्या खड्यासारखं मळ कानामध्ये तयार होतं आणि ऐकण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. अमेरिकेने शोध लावलेला आहे की 2050पर्यंत 2.5 कोटी लोक कानाने बधिर झालेले असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच इयरफोन्सचा वापर करा. कारण आपण इयरफोन्स वापरल्यामुळे काय काय त्रास होतं हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमधून सांगितलेलंच आहे. म्युझिक कमी ऐका, ऐकायचंच असेल तर थोडंफार ऐका आणि कानामध्ये तर इयरफोन्स जास्त वेळ यूज करू नका. मित्रांनो, किसी और की महक मैंने ली नहीं, कभी तुझसे अलग मैं रहा ही नहीं, तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी कहाणी. जे आज आपण ऐकतोय एवढे सुमधुर म्युझिक, पक्ष्यांचे आवाज, आजूबाजूला बोलणाऱ्या लोकांचे आवाज, आज ज्या पद्धतीने आपण ऐकत आहोत त्याच पद्धतीने आपण आपल्या कानाला शेवटपर्यंत सुरक्षित ठेवा. म्हातारपणी याचा त्रास अधिक होऊ शकतं मित्रांनो. आणि जाता जाता एक छोटंसं गीत तुमच्याकडे प्रस्तुत आहे. रोशनी से भरे 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 नैना तेरे, छू के बोले न छूना मुझे, छू के बोले न छूना मुझे. धन्यवाद मित्रांनो. मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. नमस्कार. जय हिंद. वंदे मातरम.